6 इंचापासून ते 12 फुटापर्यंत बनवायचा प्रयत्न आपण दरवर्षी करतो, जसं ह्या वर्षी पण आहेच. कसे स्वामींच्या मूर्तीचे डोळे प्रत्येक मूर्तीला आखणी महत्त्वाची असते आणि जर शोपीसमध्ये तुम्हाला अशी छोट्या मूर्त्या कोणाला गिफ्ट वगैरे करायच्या असतील तर अशा द्राक्षाच्या माळा कवड्यांची माळ घातलेली आहे. तुम्ही बघू शकतात, आखणी बघू शकतात आणि काही मूर्त्या तयार व्हायच्या आहेत, काही मूर्त्या तयार झाल्यात. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे खोपोली बायपास रोड येथील श्री स्वप्नील आर्ट्स या कार्यशाळेला भेट देण्यासाठी. गेल्या 2 वर्षा अगोदर आपण त्यांचे कार्यशाळेला व्हिजिट दिली होती आणि व्हिडिओ बनवलेला. त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात. आजही आपण त्यांच्या कार्यशाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहे खोपोली बायपास रोडवर. आजचा पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही तर चला मित्रांनो, आता मी आहे ना खोपोली हमरापूरच्या रोडला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात. इथे आपल्याला आहे ना स्वप्नील आर्ट्स स्टुडिओ यांची मेन ब्रांच आहे इकडे. तर त्यांचा तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसेलच. तर आज आपण त्यांच्या ह्या कार्यशाळेला भेट देणार आहोत आणि ह्यांच्याकडे माती आणि POP असे दोन्ही गणेश मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. आणि तसंच आहे ना वरळी BDD चाळ आणि वरळी पोलीस कॅम्प इथे त्यांचे लवकरच कार्यशाळा चालू होणार आहेत. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला यंदा 2025ला कोणत्या कोणत्या रूपामध्ये गणपती बाप्पा बघायला मिळतात. इथे पहिलं बघू शकतात, खूप सुंदर अशी गणपतीची आपण मूर्ती POPमध्ये बघतो आहे. सुरेख असंही बाप्पाचं आपल्याला रूप बघायला मिळत आहे. तसंच पुढे आला तर इकडे आपल्याला पगडी परिधान केलेला बाप्पा बघायला मिळतो आहे. त्याचं तुम्ही डायमंड वर्क बघू शकतात. स्वप्नील आर्ट विशेष करून आपल्याला डायमंड वर्क किंवा धोतर वगैरे अशी सुरेख आणि सुबक मूर्त्यांमध्ये ओळखलं जातं. तसंच पुढे आला तर इकडे आपला तिरंगा घेऊन बाप्पा विराजमान आहे. सुंदर अशी त्यांनी पगडी परिधान केलेली आहे. सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे. तसंच पुढे आपण आलो तर इकडे आपल्याला असे सुंदर वर्क केलेले बाप्पा दिसतील. डायमंड वर्क तुम्ही बघू शकता त्याच्यावर केलेलं आहे. तसंच पुढे आला तर इकडे तुम्हाला 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत इथे आपल्याला POPमध्ये गणपती बाप्पाच्या अशा सुबक मूर्त्या बघायला मिळतील. इकडे आपण बालगणेशाच्या रूपामध्ये बाप्पा मोदक घेऊन बसलेला आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. तसंच इथे पुढे आलं तर येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबाच्या रूपामध्ये आपल्याला इकडे बाप्पा विराजमान झालेला दिसतो आहे. तुम्ही इकडे बघू शकतात, सुंदर अशी बाप्पाची आपण मूर्ती बघतो आहे. इथे अनेक अशा मूर्त्या सुरेख आहेत. तुम्ही इकडे आल ना तर तुम्हाला कळणार नाही की ही मूर्ती घेऊ की ती मूर्ती घेऊ. आणि वरती बघाल तर खूप सुंदर असे हे आपल्याला गणपती बाप्पाचे रूप बघायला मिळत आहे. आणि समोरच म्हणजेच केळकरांचा प्रथमेश्वर 2024 साली सेम आपली अशी मूर्ती होते आणि यंदा त्याची कॉपी POPमध्ये काढलेली आहे. म्हणजे प्रतिरूप त्यांचं काढलेलं आहे. गेल्या वर्षी ही माझ्या घरी जी गणपतीची मूर्ती बसलेली श्वेतवर्णरूप, जी श्वेतवर्णरूप आता आपल्याला स्वप्नील आर्ट्सच्या ह्या कार्यशाळेमध्ये बघायला मिळत आहे. तसंच इकडे आपल्याला सुंदर अशी रूपं बघायला मिळणार आहेत गणपती बाप्पाची वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही ते बघू शकतात. आणि खूप सुंदर अशा मूर्त्या जर तुम्हाला बुक करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही स्वप्नील आर्ट या कार्यशाळेला भेट देऊ शकता. चला मित्रांनो, आता मी आहे ना आतमध्ये आलेलो आहे कार्यशाळेमध्ये आणि इथे आपण बघतो आहे स्वप्नील आर्ट्समध्ये आपल्याला इकडे गणपतीच्या खूप सुंदर अशा मूर्त्या बघायला मिळतात आहे. पहिलीच आपल्याला इकडे ना स्वामींची मूर्ती बघायला मिळते आणि इकडे आहे ना आखणीचं काम चालू आहे. तर इकडे आपण बघतो आहे आपल्याला काही मूर्त्या आहेत, त्यांचं कलर काम वगैरे बाकी आहे. आणि जर शोपीसमध्ये तुम्हाला अशी छोट्या मूर्त्या कोणाला गिफ्ट वगैरे करायच्या असतील तर अशा छोट्या मूर्त्याही इथे अवेलेबल आहेत. ते आपण पुढे बघितले नाही तर आपल्याला 1 फुटामध्ये गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात आहे. तुम्ही ते बघू शकतात. ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना ह्या POPमध्ये आहेत. आणि काही गणपतीच्या मूर्तींचं आहे ना काम बाकी आहे. ते पण आहे ना आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे शंकराच्या रूपामध्ये. तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि पूर्ण तिला वर्क केलेलं आहे. म्हणजे रुद्राक्षाच्या माळा कवड्यांची माळ घातलेली आहे. तुम्ही बघू शकतात, आखणी बघू शकतात आणि बॉडीचा कलर बघू शकतात. खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला स्वप्नील आर्ट्समध्ये बघायला मिळते. इथे आपण बघितलं ना तर इकडे ना उंदीर रंगवायचं वगैरे काम चालू आहे आणि जो खालचा बेस असतो त्याचं कलर काम चालू आहे मूर्तींचं. तसंच या साईडला तुम्ही इथे बघाल ना तर इथे समोर आपल्याला सेम
विशाल दादा त्रिमूर्ती आर्ट्स यांच्याकडे जशा मूर्त्या भेटतात मातीच्या तसे आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. तुम्ही बघू शकतात हे पूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत आणि 1 फूट ते 1.5 फुटापर्यंत इकडे आपल्याला मातीच्या मूर्त्या बघायला मिळतील. तुम्ही ते बघू शकता. काही झाकून ठेवलेले आहेत प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आणि तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या पोझिशनमध्ये अशा मूर्त्या मातीच्या या बघायला मिळतील. तसंच पुढे आपल्याला ना एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे. खूप सुंदर असं आहे ना वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडे अशी पगडी बांधलेली आहे आणि त्याच्यावरती सुंदर असं सफेद फूल लावलेले आहे. सुंदर अशी मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते आहे. तिला शेला आणि धोतर घातलेला आहे. पुढे आलात तर तुम्हाला ना अशी टिटवाळ्यामध्ये गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे. खाली आपल्याला कमळ बघायला मिळत आहे आणि ही मूर्ती आहे ना पूर्णपणे POP मध्ये आहे. तुम्ही आखणी वगैरे बघू शकतात मूर्तीची आणि नाम वगैरे बघू शकतात. खूप सुरेख त्यांनी कलाकृती केलेली आहे कलाकाराने. तर पुढे आता आपल्याला ना इकडे गजमुख बघायला मिळतो आहे. तुम्ही बघू शकतात गजमुखमध्ये जसं हत्तीचं रूप असतं आहे म्हणजे गणपतीचं हत्तीचं रूप आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे. पिवळं पितांबर आहे आणि सुंदर अशी कलाकृती आहे आणि ही मूर्ती आहे ती मातीची आहे. तसंच तुम्ही इथे पुढे आलात तर इथे आपल्याला मातीची पुन्हा एकदा मूर्ती बघायला मिळते आहे. ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ज्या तुम्हाला आता दिसत आहे ह्या सगळ्या मातीच्या आहेत आणि साधारण हे 1.25 फूट ते 1.5 फुटाच्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहे मातीमध्ये. तुम्ही बघू शकतात. काही मूर्त्या तयार व्हायच्या आहेत काही मूर्त्या तयार झाल्या आहेत. ते आपण वेलिंग पोजमध्ये बघतो आहे. ती आपल्याला ही सुंदर अशी गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे. बघू शकतात मातीच्या मूर्ती असल्यामुळे त्यांना झाकून ठेवलेलं आहे. पण जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो आहे. हा एक सुंदर अशी पोज आहे. देता घेता गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळतो आहे. अनेकांच्या घरामध्ये देता घेता गणपती बाप्पा पाहिजेल असतो तर ही एक सुंदर अशी आपल्याला मूर्ती बघायला मिळते आहे. तसंच इथे पुढे आला तर ही एक मातीची मूर्ती आपण इकडे बघू शकतो. पिवळा पितांबर आहे आणि रिलॅक्स पोजमध्ये गणपती बाप्पा बसलेला आहे. आपल्याला आशीर्वादाचा हात पण आहे त्याच्यामध्ये एक. तसंच वरती बघायला तर आपल्याला इकडे मातीच्या मूर्त्या बघायला मिळतात आहे सगळ्या. अजून त्या सुकवल्या आहेत तर थोड्या दिवसात त्या तयार होतीलच. तुम्ही ते बघू शकता. ह्या सर्व आहेत त्या मातीच्या मूर्त्या आहेत. समोरच आहे ना आपल्याला विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे आणि ही विटेवर बसलेली आपल्याला ही गणपती बाप्पाच्यावर मूर्ती बघू शकतो. जर ही मूर्ती तुम्हाला घ्यायची असेल तर स्वप्नील आर्टमध्ये आहे. तर हिचं पण थोडंसं फिनिशिंग बाकी आहे. समोरच आपल्याला आहे ना सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते आहे 1.5 फुटामध्ये आणि ही मूर्तीचं तुम्ही काम बघू शकतात. आखणी बघू शकतात. नाम वगैरे खूप सुरेख असं केलेलं आहे आणि अजून तिचं काम बाकी आहे. ही तुम्हाला 1.5 फुटामध्ये मूर्ती बघायला मिळेल स्वप्नील आर्टमध्ये आणि POPची मूर्ती आहे. बाजूला आपल्याला फेटा वगैरे घातलेली अशी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. सुरेख अशी सजवलेली ही मूर्ती तुम्हाला ते बनवून देतील. जशी तुमची ऑर्डरची रिक्वायरमेंट असेल तसे तुम्हाला इकडे मूर्ती बनवून देतील आणि शेंदूरमध्येही आपण इथे बघतो आहे. तुम्ही ह्याही मूर्तीचं असं धोतर बघू शकतात. हिलाही वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं. पुढे आपण आहे ना पुन्हा एकदा एक गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे. ही अजून म्हणजे त्याच्यावर काम बाकी आहे. खडे वगैरे लावायचं तर ते चालू आहे काम. ह्याला फेटा वगैरे घातलेला आहे. धोतर आहे आणि शेला पण आहे खूप सुंदर असं. अजून तयार झाल्यावर तिला खूप चांगला लुक येईल. इथे आपल्याला आहे ना मातीमध्ये खूप सुंदर असं वर्क केलेलं बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता प्रत्येक मूर्तीला आहे ना मातीमध्ये त्यांनी खडे किंवा धोतर वगैरे नेसवलेलं आहे. खूप सुरेख असं प्रत्येक मूर्ती तुम्हाला वेगळी बघायला मिळेल स्वप्नील आर्ट्समध्ये आणि थोड्या दिवसातच हे सगळ्या मूर्त्या वरळीमध्ये तुम्हाला त्यांच्या कार्यशाळेमध्ये बघायला मिळणार आहे. तुम्ही ते बघू शकता. ही सगळ्या मूर्त्या आहेत सगळ्यात ना मातीच्या आहेत. तुम्ही ते बघाल खूप सुंदर अशी कलाकृती शुभमने केलेली आहे. तुम्ही ते बघाल त्यांचे कारागीर खूप सुंदर अशी कलाकृती त्यांनी मातीवर केलेली आहे. ही सगळ्या मूर्त्या ज्या मातीच्या आहेत तर ह्याच्यामधली कोणतीही मूर्ती तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही बुक करू शकता.
खूप सुरेख अशा मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. तर चला मित्रांनो, आता आपण आहे ना आखणी इथे आपण बघतोय स्वामींच्या मूर्तीला मित्र आखणी करतोय. मित्र नाव काय तुझं? अक्षय. अक्षय. आणि अक्षय किती वर्ष झाली तू हे आखणीचं काम करतो? 10 वर्ष 10 वर्ष. ओके, म्हणजे कुठे शिकलास तू? स्वतःहून शिकलो मी. की स्वतःहून आखणीचं काम करायला शिकलाय? तर आपण बघतोय स्वामींच्या मूर्तीला तो सुंदर अशी डोळ्यांची आखणी करतोय. सुरेख असे स्वामींच्या मूर्तीचे डोळे. प्रत्येक मूर्तीला आखणी महत्त्वाची असते, कारण डोळ्यातच प्राण असतो गणपतीच्या. तर आता आपण बघितलं तो मित्र इकडे आखणी करतोय सगळ्या गणपतींना. तर चला आपण आहे ना ह्या साईडला जाऊया पुढे. तुम्ही इथे बघाल ना तर मातीचं शिक्षण आहे, म्हणजे इथे मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात. तुम्ही इथे बघाल तर इकडे साचे पण आहेत POPचे, आणि मातीच्या मूर्त्याही इथे तयार केल्या जातात. तसंच आपण आहे ना ह्या साईडला आहे ना POPच्या मूर्त्यांना फिनिशिंग देण्याचं काम चालू आहे. चला आता स्वप्नील आर्टचे ओनर शुभम आहेत. शुभम नमस्कार. नमस्कार.
शुभम, पहिलं तर मी जाणून घेईल की हे आपलं वर्कशॉप आहे, मोठं आहे. बरोबर. ह्याचा ॲड्रेस काय? ह्याचा ॲड्रेस आहे पेनमध्ये, धावटा गाव, पेन खोपोली बायपासच्या जवळ, म्हणजे हायवेच्या टचच आपला हा कारखाना आहे. बरं, आणि ह्याचा टायमिंग काय असतो आपल्या कारखान्याचा? टायमिंग सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कारखाना चालू असतो. आता म्हणजे सध्या गणपती जवळ असल्या कारणाने हा कारखाना एक सकाळी 9 ते 9 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतो. ओके. तर आणि शुभम, मी तर पहिली व्हिडिओ तुझी वरळीला केली होती, बरोबर. बिडिरी साईजवळ, आणि नंतर गेल्या वर्षी आणि यावर्षी मी 2 वर्ष इथे आलेलो आहे तुझ्या बरोबर. ह्या मोठ्या कारखान्यामध्ये. बघितले खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आपल्याकडे असतात, आणि यंदा मी बघतोय की मातीच्याही मूर्त्या तुझ्याकडे आहेत. बरोबर. तर त्या किती फुटापासून आहेत? मातीच्या मूर्त्या ह्या जवळपास आपल्याकडे 6 इंचापासून चालू होतं. 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 12 इंच, 15 इंच, 18 इंच, 21 इंच आणि 24 इंच. 24 इंच ही आपण मॅक्स साईज ठेवली आहे मातीच्या मूर्त्यांसाठी, कारण की मातीच्या मूर्त्या थोड्या नाजूक असल्या कारणाने आणि बाकी पण सगळा प्रोटोकॉल फॉलो करल्या कारणानुसार आपण मातीच्या मूर्त्यांची हाईट जास्त ठेवलेली नाही. आणि पी ओ पीमध्ये किती साधारण हाईट आहे? पी ओ पीच्या मूर्त्या आपण जवळपास एक 6 इंचापासून ते 12 फुटापर्यंत बनवायचा प्रयत्न आपण दरवर्षी करतो, जसं ह्या वर्षी पण आहेच. आणि एक प्रश्न आहे की आता गणपतीचे दिवस जवळ येतच चालले आहेत, आणि उत्साह असतो की कधी आपलं स्वप्नील आर्ट्स आपल्या वरळी येथील कार्यशाळा कधी बनतात आहेत किंवा कधी तयार होतात आहेत. 2 कार्यशाळा आपल्या वरळीमध्ये यावर्षी आहेत. तर काय ॲड्रेस असेल आणि कधी लॉन्च होणार आहे? थोडं आपल्याला कस्टमरसाठी थोडंसं वेट अँड वॉच करावं लागेल, कारण की थोडं पी ओ पीची परमिशन अजून भेटलेली नाही आहे मुंबईमध्ये. तरी आपण 2 कार्यशाळा ह्या वर्षी मुंबईमध्ये, वरळीमध्येच 2 कार्यशाळा आपल्या आहेत. एक आपली ॲक्च्युअल असते त्याच ठिकाणी, वरळी बिडीचा 24 आणि 26 जवळ, आणि दुसरी अजून एक कार्यशाळा आपण वरळी पोलीस कॅम्प इथे एक चालू करणार आहोत लवकरच. तर थोडंसं अजून एक 10 दिवसाचा टाईम द्यावा लागेल, कारण की ह्या 9 तारखेला आपला पी ओ पीचा थोडासा रिझल्ट जो यायचा बाकी आहे तो येईलच. थोडंसं 30-35 कामगार येतात आपल्या कारखान्यात, तर त्या कामगारांचं अनुसरून करता एक 5-6 कामगार आपले मातीचे आहेत, आणि बाकी 20 एक कामगार आपले जे पी ओ पीवरती काम करतात, त्यांच्या पोटावरती कुठेतरी पाय न देता किंवा त्यांचा थोडासा विचार सरकारने थोडासा केला पाहिजे, आणि त्यानुसार पी ओ पीला परमिशन थोडीशी सरकारने ही बाजू पण समजून घेऊन परमिशन द्यायला पाहिजे, जेणेकरून त्या कलाकारांचं किंवा त्या कामगारांचं पोट त्याच्यावरती असेल, त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय व्हायला नको. आणि तसंच मुंबईकर जे सामान्य आपले माणसं असतात त्यांना ही पी ओ पीची मूर्ती परवडते बरोबर. खिशाला. सगळेच जण शाडू मातीची मूर्ती घेऊ नाही शकत, बरोबर. आणि पी ओ पीमध्ये तेवढं काम करता येतं, बरोबर. त्याच्यावर ते फिनिशिंग वगैरे करता येते. नाही, फिनिशिंग अशी दोन्ही मूर्त्यांवरती करता येते, असं काही नाही. फक्त कन्सर्न असा असतो की पी ओ पीची मूर्ती थोडीशी स्ट्रॉंग असते, मातीची मूर्ती बऱ्यापैकी नाजूक असते. हाताळण्यासाठी किंवा स्टार्ट टू एंड पूर्ण प्रोसेससाठी मातीची मूर्ती ही खूप जपावी लागते. ओके. पी ओ पीची मूर्तीमध्ये अजून कलाकुसर आपण दाखवू दाखवू शकतो, शकतो. आणि काही मोठ्या मूर्त्या ज्या असतात त्या मातीने घडवणं तर शक्यच नाही आहेत. तर त्यामुळे थोडासा हा पॉईंट पण लक्षात सरकारने थोडासा घ्यायला पाहिजे. आणि साधारण आपल्या ह्या कारखान्यात किती कामगार काम करतात? 31 ते 35 कामगार कारखान्यात काम करतात. आणि किती वर्ष झाली आपल्या या कारखान्याला? इथे आपण पेनमध्ये इथे आहोत, तर इथे हे 3रं वर्ष आहे यंदा. ह्याच्या आधी एक 7-8 वर्ष आपण वरळीला होतो. वरळीला आपली कार्यशाळा, मेन कार्यशाळा तू दरवर्षी इथंच होतास. आणि माझा एक प्रश्न असेल की ही कार्यशाळा किंवा गणपती बनवणं किंवा त्यांना दागिने लावणं, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये तू कसा आलास? लहानपणापासून मला गणपतीची आवड. माझे वडील मुंबईला एक आमचं लोकल मंडळ होतं, त्या ठिकाणी ते म्हणजे कार्यरत होते. म्हणजे त्यांना ते गणपतीची खूप आवड असल्याकारणाने ते तिथे असायचे. त्यांच्याबरोबरच थोडंसं मी असायचो. मध्ये थोडंसं कामाची आवड निर्माण होऊन मग थोडं लालबागला काम, थोडं बाहेर काम, आणि ते करता करता इतर अजून 2-3 मित्र गणपतीचे घडवणाऱ्यामधले भेटले. मग त्यांनी थोडा गायडन्स करून मग मी आज या लेवलपर्यंत आलेलो. ओके. तर म्हणजे मला वाटतं पहिला बेस आपला वरळीच असेल, तिकडनं हळूहळू करत करत तू आलायस. म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये हा चढ उतार असतोच. चढ उतार हा प्रत्येक बिझनेसला असतोच. आणि आता जेव्हा सरकारने पी ओ पी बंद असं आपलं मुंबईमध्ये सांगितलं की पी ओ पी मुंबईमध्ये बंद, तेव्हा थोडंसं बिझनेस रिलेटेड म्हणजे तुझ्याही मनात विचार आला असेल, आणि तू एवढा मोठा बिझनेस उभा केला आहेस. बरोबर. आपण दरवर्षी एक 6,000 ते 7,000 पी ओ पीचे गणपती बनवायचो
यांना आपण कुठेतरी आपण पण थोडंसं बॅकफूटवरती आलेलं आहे, कारण की सरकारने जो डिसिजन घेतला आहे तो आपल्याला कुठेतरी ॲग्री करावा लागेल. आणि त्याप्रमाणे लोकांना पण 2 ऑप्शन आपण ठेवलेले आहेत अजून पण. POP पण गणपती बनवलेले आहेत, मातीचे पण गणपती बनवलेले आहेत त्यात सोडीच. पण कसं आहे, प्रत्येकाच्या परवडणारी गोष्ट जी असतील कस्टमर त्यासाठीच येणार. काही लोकांना POPचे गणपती परवडतात, काही लोकांना मातीचे गणपती परवडतात. तर त्यामध्ये आपण डिबेट करत बसण्यामध्ये आता ती एवढी वेळ राहिलेली नाही. शेवटचे गणपतीचे 2-2.5 महिने बाकी आहेत. ह्या 2-2.5 महिन्यामध्ये सरकारने लवकरच काय तो डिसिजन कळवला पाहिजे, जेणेकरून पुढे बाकी काम जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण होईल. नाहीतर मग गणपती जेवढे आपण दरवर्षी बनवतो तेवढे आपण गणपती बनवू पण शकत नाही आणि कस्टमरला प्रोव्हाइड पण करू शकत नाही. बरोबर. आणि शुभम, आपण इकडे होलसेल आणि रिटेल असे दोन्ही डील करतो. बरोबर, आपण इथे होलसेल आणि रिटेल दोन्ही डील करतो. फक्त लोक होलसेलसाठी घेतात. काही लोक होलसेल हे जवळपास 10-15 मूर्त्यांसाठी घेतात, पण आपण 10-15 मूर्त्यांसाठी होलसेल गणपती नाही करत. आपली क्वांटिटी जवळपास 50 गणपती मिनिमम क्वांटिटी आपली आहेच. ओके. ती जर फॉलो करणार असेल तर आपण होलसेल करतो. तर मी कारखान्यामध्ये बघितलं, फेरफटका मारला आणि खूप सुंदर अशा मातीच्या मूर्ती मला बघायला मिळाल्या. आणि त्या आता लवकरच मला वाटतं मुंबईला आपल्या कार्यशाळेत जातीलच. बरोबर. आणि डिलेवरीचं कसं काय असणार आहे, POP मूर्तींचं आणि मातीच्या मूर्तींचं कसं काय? डिलेवरीची मूर्तीची ही जेव्हा कोरोनापासून ही जी वेळ आलेली आहे की डिलेवरी पाहायची, ही कुठेतरी थोडी ह्यावर्षी जास्तच माझ्याकडनं ब्रेक लागेल. कारण की कामाचा व्याप आणि इतर गोष्टी लक्षात घेता आपण मातीच्या मूर्त्यांसाठी डिलेवरी अजिबात देणार नाही आहे ह्यावर्षी वरून तरी. लोकांना जेवढं काय होईल तेवढं कारण मी जवळच्या कारखान्यात किंवा काहीतरी त्यांना एक अनुसरून असं एखाद्या ठिकाणी एखादी ब्रांच किंवा काहीतरी असं करून द्यायचा मी यावर्षी प्रयत्न करतोय थोडंसं. ओके. की जेवढं पण लोकांना म्हणजे जवळ त्यांना पण जवळ पडलं पाहिजे. थोडी मातीची मूर्ती नाजूक असल्या कारण आपण डिलिव्हरी पर्पजसाठी तर पूर्णपणे नाही सांगितलेलं आहे, तरी पण काहीतरी मध्ये तोडगा काढायचा प्रयत्न चालू आहे. ओके. आणि आपली ही व्हिडिओ बघून जे नवीन व्यावसायिक असतील त्यांना गणपतीच्या या बिझनेसमध्ये सेलिंगमध्ये उतरायचं असेल तर त्यांना आपल्याकडनं पूर्ण गायडन्स भेटेल. हो, 100%. नवीन कस्टमर म्हणजे कोणालाही गणपतीच्या रिलेटेडमध्ये काहीही काम करायचं असेल किंवा नवीन काहीतरी व्यवसाय चालू करायचा असेल गणपतीचा, जर काही गायडन्स लागेल तर त्याला मी नक्कीच गायडन्स करेन. फक्त त्याने लवकर थोडं गायडन्स घ्यायला यावं, कारण की आता जुलै महिना जसा चालू होईल तसा मी पूर्णपणे पॅक होऊन जाईल. आणि शेवटचा प्रश्न असेल, बुकिंग आपली लास्ट डेट कोणती आहे? बुकिंग आता जर व्यावसायिक आले तर मी 30 जून ही लास्ट बुकिंग डेट ठेवलेली आहे. आणि आपले घरगुती कस्टमर आहेत, घरगुती कस्टमरसाठी माझ्याकडे स्टॉक बऱ्यापैकी रेडी आहे. तो जास्तीत जास्त मी एक 15 ऑगस्टपर्यंत घरगुती कस्टमरची बुकिंग आम्ही घेणार आहोत यावर्षी. बरोबर. आणि मी इकडे बघतोय की आपल्या या तुझ्या ऑफिसमध्ये छोट्या छोट्या मूर्त्या मला इथे बघायला मिळतात. हे शोपीसच्या मूर्त्या आहेत सगळ्यात? हो, या शोपीसच्या मूर्त्या आहेत. पण कसं जेणेकरून एखाद्या घरामध्ये लहान बाळ किंवा लहान कोण व्यक्ती असेल तर मोठा बाप्पा घेण्याबरोबर ते एक छोटा बाप्पा पण प्रिफर करायला मागे पुढे बघत नाही की बाबा तुम्ही जर मोठा बाप्पा घेतला तर आम्हाला पण एक छोटा बाप्पा घेऊ द्या. बरोबर. असं म्हणून हे काही बाल स्वरूपमध्ये आपण गणपती बनवायचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. ओके. आणि हे गिफ्ट म्हणून पण आपण देऊ शकतो? हे गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो आपण हे बाप्पा. ओके. आणि साधारण ह्यांची काय किंमत असेल? यांची साधारण किंमत आहे 1,500 रुपये. 1,500 रुपये. हो. ओके. 1,500 रुपयामध्ये आपल्याला असे बाल गणेशाचे अनेक रूपं बघायला मिळणार आहे. तुम्ही ते बघू शकतात, मोदक घेऊन बाप्पा वगैरे. खूप सुंदर अशी ही रूपं आपल्याला शुभमच्या या वर्कशॉपमध्ये बघायला मिळणार आहे. आणि शुभम, ह्याच्यामधलं जर कोणाला मागवायचं असेल तर मग ऑनलाईन वगैरे आपण ह्या मूर्त्यांची डिलिव्हरी देऊ शकतो. हां. त्यांचे जे काय पॅकिंगचे आणि कुरिअर चार्जेस जे काय वेगळे होतील ते कस्टमरला पेड आउट करावं लागेल. ओके. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या खाली शुभमचा नंबर असेल, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात काही इन्फॉर्मेशन अजून काय पाहिजे असेल तर. आणि थँक्यू शुभम तुझा वेळ दिल्याबद्दल. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.